सुरुवातीला मोठी बातमी अमेरिका इस्रायल इराण युद्धासंदर्भातली युद्ध सुरू आहे आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज वेगवेगळी वक्तव्य करतात। आता तर त्यांनी थेट नाटो सदस्य देशांना धमकी दिलेली आहे। जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी मदत केली नाही तर नाटोचं भविष्य हे भयानक असू शकतं असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। तर नाटोच्या सदस्य देशांना ट्रम्प यांची ही धमकी आहे। त्यामुळे आता या प्रत्येक देशाचं काय नेमकी या संदर्भातली भूमिका असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। मात्र नाटो म्हणजे काय एकदा आपण पाहूया सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहूया एकमेकांच्या सुरक्षेसाठी एकत्र काम करणारी अमेरिका युरोपमधली देशांची ही एक लष्करी संघटना आहे। तर नाटोचे अनेक देश सदस्य दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या देशांकडून परस्पर संरक्षणासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली। नाटोची स्थापना या उद्देशाने झाली आहे। एखाद्या सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व देशांवर हल्ला मानला जातो। सध्या नाटोमध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य देश आहेत आणि या सर्व देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे। तर यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, स्पेन, तुर्की, पोलंड, नेदरलँड तसंच नॉर्वे आणि ग्रीससह अनेक देशांचा नाटो सदस्य देश म्हणून सहभाग आहे। तेव्हा या देशांना आता धमकी दिली अमेरिकेनं म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना। तेव्हा काय नेमके याचे आता पडसाद उमटतं आहे ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर होर्मुझची सामुद्रधुनी ही सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धनौका तैनात करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आव्हानाला मित्र देशांनी मात्र स्पष्ट नकार दिलाय। अमेरिका जागतिक स्तरावर त्यामुळे आता एकटी पडली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मित्र देशांनी युद्धनौका तैनात करण्याच्या आव्हानाला जवळपास सर्वच देशांनी हा स्पष्टपणे नकार दिलेला आहे। जे देश मदतीला येणार नाहीत त्यांना विसरणार नाही असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे याच्यावर मात्र कुठल्याही देशांवर परिणाम झालेला दिसत नाहीये। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जरी इशारा दिलेला असला तरी नाटोमधल्या बहुतांश देशांनी त्यांचा पवित्रा हा कायम ठेवलाय। त्यांची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आवाहन केलं होतं जवळपास सर्वच नाटोच्या देशांनी स्पष्टपणे यासाठी नकार दिला असल्याचं कळतं। तर इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे। इराणमधल्या 7,000हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला असल्याचं म्हटलंय आणि खर्ग हे बेट उद्ध्वस्त केल्याचा ट्रम्प यांनी दावा केलाय। इराण आता केवळ कागदी वाघ राहिलाय असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर खर्गवरचा हा हल्ला जगासाठी संकट ठरणार आहे। इराणनं हा मोठा इशारा दिलेला आहे। ते इराणवर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवणार, पुन्हा कधी हल्ला करणार नाही असा धडा शिकवू इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हे विधान केलेलं आहे। युद्ध संपताच इराण विजयाचा जल्लोष करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। इराण सुद्धा धमक्या देते अमेरिकेला आणि त्याचबरोबर इराणवर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवणार असं त्यांनी म्हटलंय। पुन्हा कधी हल्ला करणार नाही असा धडा शिकवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुढचा काळ हा आणखी तणावाच्या परिस्थितीचा असणार असं दिसतंय। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचं हे विधान आहे आणि युद्ध संपताच इराण विजयाचा जल्लोष करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आता आणखी सविस्तर माहिती त्याचप्रमाणे काय नेमकं युद्धासंदर्भातलं आणखी विश्लेषण आहे जाणून घेऊया। सध्या सतीश ढगे सर आपल्याबरोबर जोडले गेलेत। ढगे सर नमस्कार आणि गुड मॉर्निंग। आता आपण बघितलं दोन महत्त्वाच्या घडामोडी, एकतर डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आणि नाटो देशांना त्यांनी केलेलं आवाहन आणि सगळं आवाहन फेटाळून लावलेलं आहे सदस्य देशांनी। काय नेमक्याचे संकेत आहेत? काय हा संघर्ष पुढे आणखी तीव्र होणार का? कारण इराण सुद्धा धमकी देत आहे। नक्कीच अनुपमा, मुळात होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सामूहिक पेट्रोलिंग करण्याचं एक प्रकारचं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याच्या मागे दोन महत्वाची कारणं होती। एक, खरोखरच ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 1% सुद्धा कमी तेलाची एक प्रकारे वाहतूक अमेरिकेच्या जहाजांची त्या ठिकाणी होते, म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे अमेरिकेवर फारसा काही परिणाम पडणार नाही, परंतु त्याच्या माध्यमातून ज्यांचा जास्तीत जास्त फायदा होतो असे आशियाई देश त्याचबरोबर युरोपियन देश यांनी जे आहे यासाठी पुढाकार घ्यावा आणि होर्मुझ
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्ध नौका पाठवाव्यात अशा प्रकारचं आवाहन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. परंतु मागच्या काही तासांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की नाटो सदस्य राष्ट्रांनी सरळ सरळ याला एक प्रकारे विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. फ्रान्स, जर्मनी जे नाटो सदस्य राष्ट्र आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचे इराण सोबत जे आहेत व्यावसायिक संबंध आहेत आणि या पश्चिम आशियामधल्या संघर्षामध्ये युद्ध नौका पाठवण्याच्या ऐवजी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा सगळा मामला जो आहे एक प्रकारे त्याचा निपटारा करावा. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की मुळात अमेरिकेमागे फरफटत जाऊन या युद्धामध्ये पडण्याच्या ऐवजी आणि त्यांच्या सैनिकांचं या ठिकाणी युद्ध नौका पाठवून एक प्रकारे जे आहे त्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याच्या ऐवजी एक प्रकारे वेट अँड वॉचची पॉलिसी ही सगळी राष्ट्र त्या ठिकाणी घेताना दिसतात. अनुपमा, यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा, चीनला सुद्धा आवाहन हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं की तुमचं 90% सुद्धा जास्त तेल याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून येतं, म्हणून तुम्ही सुद्धा जे आहे होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी एक प्रकारे पुढाकार घ्यावा आणि जर तुम्ही तशी मदत केली नाही तर काही आठवड्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला जी व्हिजिट होणार आहे ती मी पोस्टपोन करेल अशा प्रकारची अप्रत्यक्ष धमकीच त्या ठिकाणी दिली होती. परंतु चीन कुठेही या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेच्या सोबतीने युद्ध नौका त्या ठिकाणी पाठवणार नाही. आणि आज घडीला जे आहेत, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की चीनचे 5ही बोट तुपात आहे असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. पहिली गोष्ट, ऑलरेडी जे आहे फ्लीट शॅडोच्या माध्यमातून म्हणजे ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून खार्ग आयलँड वरून 400 पेक्षा सुद्धा जास्त जहाजांच्या माध्यमातून चीन हा तेलाची जहाजं चीनकडून इराणकडून चीनकडे त्या ठिकाणी घेऊन जातो. दुसरी गोष्ट, जर अशा प्रकारच्या युद्धामध्ये अमेरिका त्या ठिकाणी गुंतून राहत असेल तर त्यामध्ये चीनचा फायदाच आहे, कारण मुळात या सगळ्या युद्धाच्या माध्यमातून चीन तर प्रत्यक्षपणे भाग घेत नाहीये पण रिअल टाइम अपडेट्स त्याला मिळत आहेत की नेमकं अमेरिकेच्या ज्या आहेत एअर डिफेन्स सिस्टम मधल्या त्याचबरोबर शस्त्रास्त्रांमधल्या उणिवा काय, जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून भविष्यामध्ये तैवान युद्धामध्ये त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा त्या ठिकाणी घेता येईल. आणि खरोखरच त्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अमेरिकेसोबत उभा राहण्याच्या ऐवजी तो इराण सोबत चर्चा करू शकतो. 10 वर्षाचा ऑलरेडी त्याच्यासोबत डिफेन्स डील झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपली ऊर्जा सुरक्षितता हासिल करू शकतो. म्हणून चीन जो आहे आज घडीला अत्यंत ऍडव्हान्टेजियस पोझिशन मध्ये आहे आणि अमेरिकेचे बुरे हाल होत आहेत हे तो त्या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला त्याची मित्र राष्ट्र म्हणजे नाटो सदस्य राष्ट्र त्याला नकार देत आहेत, दुसऱ्या बाजूला अंतर्गत दबाव डोनाल्ड ट्रम्पवर वाढतोय की इस्रायलच्या मागे फरफटत जाऊन या टॅक्स पेअरचा मनी म्हणजे एक प्रकारे या अमेरिकन नागरिकांचा पैसा वापरून हे युद्ध लढण्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी अर्थ नाही. म्हणजे अंतर्गत दबाव, मित्र राष्ट्र त्या ठिकाणी नाहीये, म्हणून लवकरात लवकर या युद्धामधून कसं बाहेर पडता येईल अशा प्रकारचा दबाव डोनाल्ड ट्रम्पवर असेल. आणि डोनाल्ड ट्रम्पचं कालचं पत्रकार परिषदेमधलं एक विधान खूप महत्वाचं आहे. ते त्या ठिकाणी म्हणतायत की इव्हन या क्षणाला जरी आम्ही या युद्धामधून बाहेर पडलो तरी आम्ही इतकी जबरदस्त कारवाई इराणच्या विरुद्ध केलेली आहे की 10 वर्ष त्याला आम्ही मागे लोटलेलं आहे. म्हणजेच एकूणच जी आहे परिस्थिती पाहता माझ्या मते संघर्षाची परिस्थिती त्या ठिकाणी राहील, पण एखाद्या दिवशी असंच बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की डोनाल्ड ट्रम्प हे विजयी मुद्रेनं या युद्धामधून बाहेर त्या ठिकाणी पडतील. ठीक, सतीश सर खूप खूप धन्यवाद. खूप सोप्या शब्दांमध्ये आपण हे सगळं विश्लेषण केलं. युद्ध नेमकं कुठल्या स्थितीवर आहे आणि कशा प्रकारे हे सगळं संघर्ष आता हळूहळू निवळेल का, एक आशादायी चित्र खरं तर यामधून आपल्याला दिसतं आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सतीश ढगे सर आपल्या बरोबर होते.